बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा केवळ चांगला अभिनेताच नाही तर संवेदनशील माणूस असल्याचं वारंवार समोर आलेलं आहे। मग ते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी धावून जाणं असो किंवा लष्करातील जवानांना मदत करणं असो, अक्षयने ते नेहमीच सिद्ध केलेलं आहे। आताही त्याने असंच काहीसं केलेलं आहे। त्याच्याबद्दलचा आदर आणखी वाढलाय। दानवीर कर्णाच्या दानशूरतेची जाणीव ज्याच्या कर्तृत्वाने होते तो हा बॉलिवूडचा खिलाडी कुमार। छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद 12 जवानांसाठी अक्षयनं 1,08,00,000ची मदत देऊ केली आहे। म्हणजेच प्रत्येक जवानाच्या कुटुंबियांना 9 लाख। पण जवानांसाठी धावून जाण्याची अक्षयची ही पहिलीच वेळ नाहीये। याआधीही अक्षयनं सैन्याला 80 लाखांची मदत केली होती। सोबतच देशातल्या प्रत्येकानं सैनिकांना मदत करावी यासाठी ॲप तयार करण्याचा विचारही अक्षयनं मांडला होता। के बारे में सोचना चाहिए, उनके परिवार के बारे में सोचना चाहिए। एक आदमी जब शहीद हो जाता है तो उसके घर वालों को पैसों की जरूर पड़ती है। तो मैं ये विचार करता हूं, मैं सोचता हूं कि क्यों ना एक ऐप ऐसी खोली जाए जिसके अंदर लोग उनके अकाउंट में जिनको जो मर्जी है देना चाहे मिल सके। दैट इज एक छोटा सी दिमाग आया तो मैंने कह दिया आप लोगों से। फक्त सैन्यालाच मदत करून अक्षय थांबला नाही। 2 वर्षांपूर्वी राज्याला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या। बळीराजा संकटात होता। बळीराजाचं हे दुःख अक्षयपर्यंत पोहोचलं आणि अक्षयमधला कर्ण पुन्हा एकदा जागा झाला। मुख्यमंत्र्यांना भेटून जलयुक्त शिवार अभियानासाठी त्यानं 50 लाख दिले। मराठवाड्यासाठी 90 लाख रुपयांची मदत केली। दुष्काळाची तीव्रता वाढल्यानंतर 40 लाख रुपये फक्त उस्मानाबादला दिले। गरज लागली तर उत्पन्नापैकी निम्म उत्पन्न शेतकऱ्यांसाठी देण्याची भावनाही अक्षयनं माझा कट्ट्यावर बोलून दाखवली। स्वच्छ भारतला असतं किती आपण टॅक्स देतो 0.5%, बरोबर। आता पीपल लाईक मी से मला अजून 1% फक्त फार्मरला टॅक्स मारलं तर आय वुडंट हॅव अ प्रॉब्लेम। टू बी ऑनेस्ट, गॉड हॅज गिवन मी अ लॉट इन लाईफ अँड टू डू समथिंग गुड फॉर समबडी अँड त्याच्यामध्ये कोणाला तरी फायदा होतं ते चांगलं। अक्षय फक्त पैशांच्याच मदतीपुरता मर्यादित राहिला नाही। राज्यात सर्वाधिक आत्महत्या होणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातलं पिंपरी बुटी हे गाव त्यानं दत्तक घेतलं आणि शेतकऱ्यांच्या मनपरिवर्तनाला सुरुवात केली। मुंबई पोलिसांच्या मदतीलाही अक्षय कुमार वेळोवेळी धावून गेला। मुंबईतल्या पोलिसांसाठी अत्याधुनिक सुविधा असलेलं रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय अक्षयने घेतलाय। एवढंच काय तर ज्या दिग्दर्शकाने अक्षयला बॉलिवूडमध्ये आणलं त्या रवी श्रीवास्तव या दिग्दर्शकावर किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी अक्षयच धावून आला। आज बॉलिवूडमधून पैसा कमावणारे भरपूर कलाकार आहेत। कोट्यवधी रुपयांची कमाई त्यांच्या चित्रपटातून होते, पण हा पैसा लोककल्याणासाठी खर्च करणाऱ्याची दानत अक्षय कुमार सारख्या फार कमी कलाकारांमध्ये असते। म्हणूनच अक्षय आजच्या काळात खऱ्या अर्थानं खिलाडी कुमार आहे। आशिष सूर्यवंशी, एबीपी माझा, मुंबई।